घराचा जो हॉल आहे तो उत्तर, पूर्व आणि ईशान्य दिशेला असेल तर उत्तम. पलंग, कपाट यासारख्या जड वस्तू दक्षिण, दक्षिण पश्चिम आणि पश्चिम दिशेला असाव्यात. झोपण्याचा जो पलंग आहे तो खोलीच्या अगदीच मधोमध ठेवू नये. असे केल्याने वास्तुदोष वाढतात. बेडरूममध्ये दक्षिण किंवा पूर्व दिशेला डोके ठेवून झोपू शकता. यामुळे गाढ आणि शांत झोप लागते, तसंच आयुष्यही वाढतं. कोणत्याही परिस्थितीत उत्तरेला डोकं करून कधीही झोपू नये. वास्तुशास्त्रानुसार घराची बेडरूम ही दक्षिण, पश्चिम, पश्चिम नैऋत्य, वायव्य दिशेला चालते. त्याशिवाय इतरांच्या बेडरूम्स या वायव्य आणि आग्नेय दिशेला चालतात. मास्टर बेडरूम शक्यतो नैऋत्य दिशेला असावी. झोपण्याच्या खोलीमध्ये आरसा ठेवू नका. जर असेल तर तो बेडमध्ये त्याचं प्रतिबिंब पडणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायला हवी. त्याचबरोबर तुमच्या बेडरूममध्ये देवी देवतांचं पूजन, अर्चन, भजन हे नसावं. बेडरूम हे एक्सक्लुझिव्हली बेडरूम म्हणूनच वापरात असावं.